ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नवीन मालमत्तेवर कर लावण्यासाठी 1.5 लाख रुपयांची लाच घेताना भिवंडी कर मूल्यांकन विभागाच्या प्रसहाय्यक आयुक्तांसह महिला अधीक्षक आणि लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नवी मुंबई पथकाच्या अधिकाऱ्यांनी 1.5 लाखाची लाच घेताना रंगेहात पकडल्याने महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। प्रभारी सहाय्यक आयुक्त सुदाम जाधव, अधीक्षक सायरा बानो अन्सारी आणि लिपिक किशोर केने असे लाचलुचपत विभागाने रंगेहात अटक केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांची नावे आहेत। भिवंडी शहरातील एका जुन्या मालमत्ता धारकास मालमत्तेवर नवीन कर लावण्यासाठी लाचखोर अधिकारी सुदाम जाधव यांनी 2,07,000 रुपयांची लाचेची मागणी केली होती। त्यानंतर तडजोड अंती 1.5 लाख रुपयांची लाच देण्याचे ठरले होते। दरम्यान या लाचखोर प्रकरणी तक्रारदाराने नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली होती। त्यांच्या तक्रारीनुसार महापालिका मुख्यालयातील 6व्या मजल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला होता। त्यानुसार लाचखोर लिपिक किशोर केने याला 1.5 लाखाची लाच घेताना अटक केली आहे। त्याच्यासह महापालिका कर मूल्यांकन विभागाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त सुदाम जाधव आणि महिला अधीक्षक अन्सारी यांच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे। विशेष म्हणजे लाचखोर अधिकारी सुदाम जाधवसह लाचखोर अधीक्षक महिला यांनी पथकासह बंद कत्तलखान्यात मृत जनावरांच्या चरबीपासून तूप तयार करणाऱ्या कारखान्यावर कालच म्हणजे मंगळवारी छापेमारी करत स्वतः दक्ष अधिकारी असल्याची पाठ थोपवून घेतली होती। आज मात्र पांचों उंगली घी में और सर कढ़ई में अशी अवस्था या लाचखोर अधिकाऱ्यांची झाल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे। आकाश सहाने, स्वानंद मीडिया, भिवंडी। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।